पाहूया जुन्या करारामधून नेहम्या पान नंबर 583 जुन्या करारामध्ये नेहम्याचं पुस्तक पान नंबर 583 बघूया. परमेश्वराला आपण धन्यवाद देऊ आणि परमेश्वराचं वचन जे आज पवित्र आहे ते की पवित्र नगरीचे बांधकाम. काय? पवित्र नगरीचे बांधकाम आपण थोडक्यामध्ये पाहू आणि होईल तर अध्याय आपण काढून ठेवूया. नेहम्याचं पुस्तक त्याच्यामध्ये नाही त्याचा 4था अध्याय काढून ठेवा ताई. नेहम्याचं पुस्तक 4था अध्याय काढून ठेवा. नाही नेहम्या हे जुना करारामध्ये तुम्ही नवीन करारामध्ये पाठीमा जुना हरकत नाही सापडलं तर पण काय हरकत नाही. टेन्शन घेऊ नका. त्यात नाही तो नवीन करारामध्ये. तर पवित्र नगरीचे बांधकाम काय आहे? पवित्र नगरीचे बांधकाम. पुन्हा एकदा सगळ्यांना माझा ख्रिस्तामध्ये प्रेमाचा सलाम. आता पवित्र नगरीचं बांधकाम म्हणजे काय आणि कोण करत आहे, कशासाठी करत आहे? आता बांधकाम म्हटलं माझ्या प्रिय मंडळींनो, तर बांधकाम म्हणजे अनेक प्रकारचे बांधकाम आहेत आणि करतात. कुठले कुठले बांधकाम आपण बघतोय आपल्या जीवनामध्ये? कोणी सांगू शकतं? हा, बिल्डिंगचं, घराचं, बंगल्याचं, रोड बनवतात, ब्रिज बनवतात, आहे की नाही, पार्क बनवतात. ही सगळे बांधकाम करत आहेत आणि आपण पाहत असतो. आता ब्रिज आणि रस्ते म्हटल्यानंतर हे काम सरकारी काम आहे आणि जे सरकार सत्तेवरती असतं ते मोठमोठे ब्रिज बनवतं आणि ते जनतेला दाखवून देतं की आम्ही तुमच्यासाठी काय करीत आहोत, आम्ही तुमच्यासाठी किती सुविधा करत आहोत. रस्ते बनवत आहोत तुम्हाला चांगलं चालण्यासाठी, तुमचे वाहनं धावण्यासाठी. ब्रिज बनवत आहोत की गर्दी झाली नाही पाहिजे, गर्दी कमी झाली पाहिजे म्हणून तुमची वाहनं स्पीडने जातील, तुम्ही लवकर इकडून तिकडे पोहोचाल. जास्त स्पीड झाली तर लवकर पोहोचाल, आहे की नाही? आणि मग हे सरकार सांगतं की हे आम्ही तुमची काळजी घेतोय. म्हणजे नाव कोणाचं झालं पाहिजे? सरकारचं. जो सरकार, जी सरकार असेल त्या सरकारचं त्या कामातून, त्या बांधकामातून नाव झालं पाहिजे. बिल्डर आहे, मोठा बिल्डर आहे, मोठमोठे फ्लॅट बनवत आहे, तिथे लोकांना सगळी सुविधा देत आहे. स्विमिंग पूल, जिमचे, व्यायामशाळा, मुलांना प्ले गार्डन, मंदिर, तिथेच छोटस मनोरंजनाचं थिएटर, ही सगळी सुविधा हे बांधकाम करताना तो बिल्डर देत आहे. तर तो बिल्डर देत आहे ते श्रीमंतातल्या श्रीमंत लोकांना, कोण्या गरीबाला नव्हे. ते बांधकाम कोणासाठी आहे? श्रीमंतांसाठी आहे. की मी हे करतो तर उच्च लेवलसाठी करतो, उच्च वर्णीयांसाठी करतो की तुम्हाला अजून सुविधा होईल. बंगला बांधणारा आपला बंगला बांधतो, बांधकाम करतो, आयुष्यभराची 70 लाख, 80 लाख, 1 करोड जी काही जमापुंजी असेल त्या 50% 50 लाखापर्यंत खर्च करून मोठा बंगला बांधतो. त्याच्या बाजूने काय करतो? कंपाऊंड घालतो की चोर कोणी आतमध्ये येऊ नये आणि माझ्या माणसाशिवाय, नातलगाशिवाय एंट्री कोणाला आतमध्ये होऊ नये. आणि माझा बंगला त्याच्यावरती नाव देतो, प्रतीक्षा, जलसा जे असेल ते, आहे का नाही, ते नाव देतो आणि त्याच्यामुळं तो फेमस होतो. कोण होतो? तो बांधणारा, बंगलेवाला. सुविधा कोणाला आहे? फक्त त्याच्या घरच्यांना आहे आणि नातलगाला आले गेले तर. हे प्रकारचं बांधकाम. दुसरं बांधकाम, हे 4 भिंतीचं मी बांधकाम केलं, हे मी माझ्या कुटुंबासाठी केलं. हे गरिबीतलं बांधकाम आहे, पण कोणीही येऊन माझ्या घरात झोपू शकत नाही. ही माझी काय आहे? मनोवृत्ती आहे की नाही? बरोबर की नाही? तुम्ही येणार, कोणी
2-3 जण येणार राहणार, एक तास बसला, 2 तास बसले, 3 तास बसले, 4 तास जर बसले तर अरे अजून काय चहा पाणी तर घेतलंय, नाश्ता पण दिलाय, इथं काय जायचं नाव घ्या काय आहे का नाही? हा? आणि मग आम्हाला ते काय होते कुजबूज सुरू होते. मग मिसच म्हणेल हे लोक काही जाणार, आपल्याला जीवन बनवायचंय, हे करायचं, असं असतंय का, त्यांना काही कामं नाहीत का? हे आपले विचार, आपलं घर, आपले विचार, माझे मर्यादित. झोपडी बांधणारा गरीब असतो, तो झोपडी बांधतो त्याच्यासाठी, त्याच्या बायकोसाठी, मुलांसाठी. पण त्या झोपडीमध्ये श्रीमंतातला श्रीमंत येऊ शकतो आणि गरीबातला गरीब पण जाऊ शकतो. आणि ती झोपडी, त्या झोपडीने कोणी काही घेऊन जाणार नाही, आहे का नाही? पण तो पण झोपडी बनवतो मेहनतीने. तर मी ही झोपडी बनवली आहे, तर माझं नाव याच्यामध्ये काय झालं पाहिजे, मोठं झालं पाहिजे. आणि मग हे जे सर्व प्रकारचे जे बांधकामं असतात, हे बांधकामं करतात, हे कसं आपलं ज्याचं त्याचं नाव मोठं होण्याकरता. पण आज आम्ही जे पाहू ते पवित्र नगरीचं बांधकाम आहे. काय आहे? पवित्र नगरीचं बांधकाम आहे. आणि ही पवित्र नगरी जे परमेश्वराने आपल्या लोकांना देव केली होती, इस्रायल लोकांना देव केली होती, येरुशलेम नगरी. आणि तिच्या भोवती त्याने कोट केला होता, पूर्ण संरक्षण भिंत होती. तिच्यामध्ये त्याने आपले लोक पाठवले होते, आशीर्वादित लोक. दुधा मधाचा प्रदेश, त्याच्यामध्ये सगळं काय विपुल आहे, मुबलक आहे. अशा प्रदेशामध्ये मी तुम्हाला घेऊन जातो. त्या नगरीत तुम्ही राहा, संरक्षण भिंतीमध्ये राहा, कोणीही येणार नाही, कोणीही तुमच्यावरती अनाचार करणार नाही, अत्याचार करणार नाही. अशा संरक्षणामध्ये, माझ्या सावलीमध्ये मी तुम्हाला ठेवतो. परमेश्वराने ही योजना केली होती. आणि त्या नगरीत न राहता, ऐकून घ्या, त्या नगरीत न राहता हे जे खाऊन धष्टपुष्ट झाले आणि माजले आणि तो आशीर्वाद सोडून त्यांनी काय केलं, अनाचाराला सुरुवात केली, परमेश्वरापासून बहकून गेले. कारण की भरपूर खायला मिळालं, सगळं विपुल प्रमाणात मिळालं, अंगाला कपडा लत्ता, सोनं चांदी सगळं मुबलक प्रमाणात मिळालं. मग आपण काय म्हणतोच ना, आपण आपल्या मुलाला खाऊन खाऊन नाच चढला वाटतं, लय मिळालं तुला आहे. आणि तसा त्यांना जो मात चढला, परमेश्वरापासून ते काय केले, दुरावले गेले आणि त्या कुंपणाच्या बाहेर फेकले गेले. काय केले? आणि ते कुंपण, तो कोट शत्रूंनी काय केला, जाळून टाकला आणि मोडून टाकला. मग आता असा हा कोट, ही जी नगरी, पवित्र नगरी, आपल्या पवित्र लोकांची नगरी, आशीर्वादित लोकांची नगरी. आणि जेव्हा आमच्यापैकी एक सेवक, त्या काळचा सेवक, जेव्हा तो राजदरबारी होता, त्याचं नाव काय, नेहम्या. तो राजाचा पॅलेसदार होता, म्हणजे राजाला द्राक्षरस द्यायचा, त्याचं काम होतं. आणि हे यहुदी लोक, हे इस्रायल लोक, परमेश्वराचं त्यांनी आज्ञा उल्लंघन केल्यामुळं ते काय होते, गुलामगिरीमध्ये होते. काय होते? गुलामगिरीमध्ये होते. ते वारंवार गुलामगिरीतच पडत राहायचे. आणि मग परत आरडायचे, चांगलं झालं का परत तेच आपलं ये रे माझ्या मागल्या, त्यांचं सुरूच होतं. मग हे जेव्हा नेहम्याला कळलं की यांना गुलाम म्हणून जे बंदिस्त करून नेले होते आणि त्याच्यापैकी जे लोक परत आले यहुदी, तर त्यांची काय केली, त्यांनी विचारपूस केली आपल्या एका मित्राच्या जवळच्या आप्तापैकी, की जे लोक आपले आहेत ते कसे आहेत, चांगले तर आहेत ना? तर तो म्हणला की जे कोणी उरलेत, जे आपले बांधव उरलेत, ते फार हाल अपेष्टामध्ये आहेत, त्यांची अगदी दुर्दशा झालेली आहे. आणि जो कोट होता, येरुशलेमची भिंत होती, परमेश्वराने देव केलं होतं, तो कोट त्या शत्रूंनी जाळून टाकला आहे, पाडून टाकला आहे, नगरी उद्ध्वस्त करून टाकली आहे. आणि हे ऐकताच नेहम्या खाली बसून खूप रडला. कित्येक दिवस त्यांनी विलाप केला, परमेश्वराला त्यांनी प्रार्थना केली.
आपण पाहू अध्याय 1 वचन 4. नसेल मिळालं मी आपल्याकडनं वाचतो. अध्याय 1 पासून वाचतो आपल्याला. हे ऐकताच मी खाली बसून रडू लागलो आणि बरेच दिवस पर्यंत विलाप करीत राहिलो. मी उपास करून स्वर्गीच्या देवाची प्रार्थना केली. हे स्वर्गीच्या देवा परमेश्वरा, हे थोर व भयावह देवा, तुझ्यावर कृती करणारे व तुझ्या आज्ञा पाळणारे यांच्या संबंधाने तू आपला करार पाळतोस व त्याचवर करुणा करतोस. तुझे सेवक इस्रायल लोक यांच्यासाठी मी तुझा दास या समयी रात्रंदिवस प्रार्थना करीत आहे. ती कान देऊन ऐक, डोळे उघडून पहा. मी काय करत आहे? प्रार्थना करत आहे. आज आमच्या मंडळीतील खरा सेवक तो आहे जो आपल्या मंडळीतील कोणाचं दुःख बघून दुःखी होतो, त्याच्यासाठी बसून प्रार्थना करतो, त्याच्या डोळ्यातून त्यासाठी अश्रू येतात. तो देवाचा काय आहे? खरा सेवक आहे. आम्ही बाकी तर बहकलेले आहे, परमेश्वराला माहित आहे बहकलेले, पण माझा खरा सेवक कोण आहे ही कामगिरी कोणावर देऊ शकतो. आणि जो खऱ्या हृदयाचा सेवक असतो तो हे पाहून काय होतो, त्याला कळवळा येतो की हे फार परमेश्वरा, जरीही आम्ही तुझ्या विरुद्ध पातक केलं, आम्ही पाप केलं आहे, पण तुझा करार तू स्मरणात ठेव. कारण की तू मोशेला म्हणाला होतास, तुम्ही जर पाप कराल तर मी तुम्हाला परांगता करून टाकेन, बाहेर काढून टाकेन, पण जर मन वळवून तुम्ही माझ्याकडे आलात तर मी पुन्हा तुम्हाला आपल्या निवासस्थानात घेईन. हा तुझा करार तू स्मर, तू आठवण कर. मी प्रार्थना करत आहे तुझा दास या नात्याने, तुझा सेवक या नात्याने मी प्रार्थना करतो की या लोकांना प्रभू तू जे हालअपेष्टामध्ये ठेवलेलं आहे, जे गुलामगिरीवर ठेवलेलं आहे, प्रभू तुझं पवित्र नगर आज उजाड पडलेला आहे माझ्या परमेश्वरा. आज या नगराची दशा मला पाहत नाही, तुझ्या लोकांची आशीर्वादित लोकांची दशा मला पाहत नाही. मी बसून विलाप करत आहे, माझ्या प्रार्थनेकडे कान दे. परमेश्वर उत्तर देत आहे की तू म्हणतोस नेहमी ते बरोबर आहे. काय तू म्हणतोस ते बरोबर आहे, पण तो कोट, ती भिंत, ते नगर कोण जाऊन बांधील? कोणात ती हिंमत आहे? कारण की शत्रू तुला सहजासहजी ते उभारू देणार नाही. ज्याने ते उद्ध्वस्त केलंय ते तुला परत तिथे जाऊ देणार नाही. तुला ते, तुझ्यात जर ताकद असेल, हिंमत असेल तर तू जा. आणि नेहमीने परमेश्वराची आज्ञा मानून तिथून राजाची आज्ञा घेऊन येरुशलेमकडे रवाना झाला आणि तो कोट बांधण्यास त्याने काय केली आहे? सुरुवात केली आहे. ती भिंत परत बांधण्यासाठी काय केली? सुरुवात केली. आणि मग तो बांधत असता आम्ही आमच्या जीवनामध्ये प्रभूच्या घरामध्ये येत असताना, जसं आता ताईने सांगितलं की फार हल्लकल्लोळ झालाय, फार घरामध्ये व्याप झाला, आम्हाला अजून काही तुझा त्रास होत आहे. आणि कारण की शत्रू आम्हाला सहजासहजी तो कोट काय करू देणार नाही, बांधू देणार नाही. इथेही तेच आहे. संबल्लट आणि ओमिया नावाचे हे दोन जे सरदार होते ते इस्रायलच्या विरुद्ध होते आणि त्यांनी ऐकलं होतं की नेहम्या तो कोट बांधायला निघालेला आहे. आणि हे ऐकून त्यांना फार क्रोध आला. काय झालं? क्रोध आला. आणि ते म्हणले हे यहुदी, हे दुर्बळ यहुदी करणार काय? एका रात्रीत भिंत उभारणार काय? एका रात्रीत ह्या भिंतीचे खिंडार बुजवून टाकणार काय? हे करणार काय? हे होणं नाही. आणि ओमिया म्हणतो की यांच्या बांधकामावर एक कोल्हा जरी चढला तरी ते ढासळून पडेल. काय होईल? ढासळून पडेल. म्हणजे आमचा उपहास करायला शत्रू आमच्या दाराशी तयार आहे. हे करणार काय? अरे हे प्रार्थना करून करणार काय? हे किती प्रार्थना करणार हे लोक. आणि हे दुर्बळ, कोणावरती हात न उचलणारे, कोणाला शिवी न देणारे, दुसऱ्यांची शिव्या खाणारे, दुसऱ्याकडून अपमान सहन करून करणारे, हे काय करणार?
प्रार्थना त्यांनी काय होणार? यांनी काय पोट उभारलं जाईल काय? यांनी सर्व संरक्षण भिंत उभारली जाईल काय? यांनी आशीर्वादित यांच्या देवाने दिलेला आशीर्वाद यांना प्राप्त होईल काय? तर नाही, आपण असं करू, यांच्यात घुसू आणि आपण एक धांदल उडून देऊ. काय करू? आम्ही मोठा आक्रोश करू, मोठा जल्लोषात आम्ही आमचं सुरू करू की यांची जे बांधण्याची जी यांनी ठरवलंय ते काय झालं पाहिजे, मध्येच यांनी सोडून दिलं पाहिजे. एवढं आम्ही यांना काय करू, घाबरून टाकू. आम्ही सैन्य घेऊन चाल करून जाऊ यांच्यावरती. बघू की पोट कसा बांधत आहेत, कसं हे परमेश्वराच्या भजनी लागत आहे, कुठला तो परमेश्वर आहे आम्हाला पण कळेल. जेव्हा आम्ही प्रार्थनेमधून मागे हटलेलो असतो, परमेश्वराच्या सान्निध्यामध्ये येण्याकरता आम्हाला मार्ग सुचत नसतो, आम्ही ते शहर बघतो, की आम्ही पहिले आशीर्वाद पाहतो की आमच्या जीवनामध्ये किती चांगलं होतं, कसं होतं, आणि मी तिथून बाहेर फेकलो गेलोय, आता मला तिकडे जाऊ शकत नाही. का? कारण की शत्रू प्रबळ आहे, मी काय आहे, दुर्बळ आहे. का दुर्बळ आहे? की मी माझ्या कुकर्मामुळे दुर्बळ झालो, मी माझ्या ह्या जिभेच्या वाचाळतेमुळे दुर्बळ झालो, मी निंदा केली त्याच्यामुळे मी दुर्बळ झालो, मी शेजाऱ्याची कुचेष्टा केली म्हणून दुर्बळ झालो. परमेश्वराने मला हे सांगितलं नव्हतं, मला परमेश्वराने हे सांगितलं नव्हतं, तर त्याने मला आशीर्वाद देऊन तिथे पाठवलेलं होतं. पण मी आता तिथून बाहेर आलोय, मग आता मला तिथे जाणं शक्य नाही. हे जे यरूशलेम आहे, आता लक्ष देऊ नये का, ते यरूशलेम नेहम्याने बांधलं, परमेश्वराने त्याला पाचारण केलं. आणि नेहम्याने जेव्हा बघितलं की शत्रू प्रबळ आहे, तर नेहम्या एका हाताने बांधकाम करीत होता आणि एका हातामध्ये तलवार धारण करून होता. काय होता? तलवार धारण. एक हाताने वीट ठेवायची, दुसरा हात असा तलवारीने शत्रूकडे पाहायचं. जे बांधणारे आहेत ते धनुष्य बाण घेऊन, भाली घेऊन सगळे बांधत आहेत आणि हत्यारं घेऊन तयार आहेत. आज आमच्या जीवनामध्ये जर आम्हाला आमचं बांधकाम करायचंय, हे बांधकाम करायचंय, तर प्रभूचं हत्यार आमच्याकडे असणं गरजेचं आहे. नाहीतर शत्रू आमच्यावरती टपून बसलेला आहे. तू कसं काय यरूशलेम उभारतो मी पाहतो. मी तुझ्या घरात घुसून मी हल्लो पडलो माझी, मी तुझ्या घरात घुसून भांडणं इतके जबरदस्त लावीन की तू त्याच्यापासून परावृत्त होशील. तू हे यरूशलेम बांधू शकणार नाहीस, परमेश्वराचं मंदिर हे बांधू शकणार नाही. ते हा जुना करार तो होऊन गेला. नेहम्या एक हातात तलवार घेऊन एक हाताने बांधत होता आणि ते बांधून त्याने 52 दिवसामध्ये पूर्ण केले. किती? 52 दिवसामध्ये. एवढा धैर्यवान तो देवाचा सेवक. मग तेच आमचं यरूशलेम जर आम्हाला बांधायचंय, हे जर शस्त्र आम्हाला कसं कोणतं धारण करावं लागेल? ती तलवार. कोणची तलवार? वचनाची तलवार धारण करावी लागेल. जर आम्हाला आमचं यरूशलेम हा कोट जर बांधायचा आहे, मला जर या भिंती व्यवस्थित करायच्या आहेत, पूर्ण शरीर मला व्यवस्थित करायचं आहे, माझे डोळे आहेत, माझे कान आहेत, माझी जीभ आहे, मला यांच्यावरती नियंत्रण ठेवायचं आहे, माझ्या स्वभावावरती मला नियंत्रण ठेवायचं आहे, माझ्या शरीरावरती नियंत्रण ठेवायचं आहे, तर प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन मला ते शस्त्र म्हणून धारण करावं लागेल. तेव्हा आम्ही हे यरूशलेम पुन्हा बांधू, अन्यथा बांधू शकणार नाही. आणि त्याकरता गरज आहे की मंडळीमध्ये, आमच्या मंडळीसाठी प्रार्थना करण्याची एक अशा व्यक्तीची गरज आहे की त्यांनी प्रार्थना करण्याची, प्रत्येकासाठी प्रार्थना करण्याची, प्रत्येकासाठी कळवळीने प्रार्थना करण्याची, सगळ्यांसाठी प्रार्थना. आता समोर आहात म्हणून प्रार्थना नव्हे, आम्ही आमच्या घरात आहोत तर मला ताईसाठी प्रार्थना केली पाहिजे, मला अरुणाक्कासाठी प्रार्थना केली पाहिजे, मला अश्विनीसाठी प्रार्थना केली पाहिजे, मला पिंकीताईसाठी प्रार्थना केली पाहिजे, मला रिक्कासाठी प्रार्थना केली पाहिजे, मला मीनाताईसाठी प्रार्थना केली पाहिजे. माझ्या मुखातून हे निघलं पाहिजे, तर मी देवाचा तो खरा सेवक आहे. आणि मग परमेश्वर मला पाचारण करेल की उठ आणि हा कोट तू बांध. हे यरूशलेम मी तुझ्या स्वाधीन करतो. माझे लोक जे सैरवय झाले आहेत हे तुझ्या स्वाधीन आहेत, तुला घेऊन जायचं आहे. आणि तू ते हत्यार हातामध्ये घे, एका हाताने लढ आणि एका हाताने ते बांधकाम कर. हे तुझ्यावरती मी सोपवतो, कारण की तू प्रार्थना करतोस, तुझ्यामध्ये कळवळा आहे. तर मग
हे करण्यास काय हो, सज्ज हो. आणि मग जुन्या करारामध्ये जे नेहमीने परमेश्वराचं यरूशलेम बांधून दाखवलं, त्याने पूर्ण कार्य करून दाखवलं. आता नवीन करारामध्ये जर आम्हाला आमची पवित्र नगरी बांधायची आहे, आमची पवित्र नगरी कोणची आहे? शरीर आहे. यरूशलेम कोणचं आमचं? हे आहे. कारण की ह्या यरूशलेम मध्ये, ह्या पवित्र नगरीमध्ये येशू ख्रिस्त दारावरती उभा आहे, दार ठोकीत आहे. आणि दार ठोकीत आहे. आता माझ्या सर्व भगिनी प्रार्थनेला आलेल्या आहेत. प्रार्थनेचा वार मी ठरवला, वेळ मी ठरवलेली आहे. आणि घरामध्ये मी इकडे बोचका ठेवून दिला, तिकडे काय ठेवून दिला, असं ठेवून दिला, तसं ठेवून दिलं, आणि मी प्रार्थनेला बोलवलंय. तर काय होईल? हा, हे जमेल? कारण की माझा स्वभाव तिथे प्रगट होऊन जाईल. अनादर कसा करायचा हे माझ्याकडून लोक शिकतील. मी बांधकाम करण्यासाठी नव्हे, तर ते बांधकाम उद्ध्वस्त करण्यासाठी इथं आलेलो आहे. ही आमचा मेसेज, हा आमचा मेसेज आहे. कारण की आमच्यामध्ये तो कळवा नाही. मी तर निमंत्रण दिलेलं आहे, पण करण्याच्या वेळेस मी काही भलतच करून जातो आहे. देव त्याच्यापासून संतुष्ट होता. मी सगळ्यांकरता बोलतो, सगळ्यांच्या अंतःकरणात प्रत्येकाने तपासावं, आणि मी कसा आहे याचा मी काय करावं, पारख करावी. की परमेश्वर हृदय पारखतो. जर परमेश्वराला यरूशलेम पक्क पाहिजे, जर तुमचे लोक तुम्हाला आशीर्वादित पाहिजे, तर तुम्ही त्याच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे. आणि मी माझ्या घरामध्ये परमेश्वराच्या लोकांचं स्वागत केलं पाहिजे. कारण की ही जी यरूशलेम आहे मी बांधली आता. मग माझं काम आता आहे की हे मंदिर, प्रत्येक मंदिराचं बांधकाम करणं माझं काम आहे. माझी प्रार्थना करण्याचं कर्तव्य आहे प्रत्येकासाठी. यांच्या मुखातून निघत नाही, आमच्या मुखातून प्रार्थना निघत नाही, पण कोणीतरी जाणकार हवा की परमेश्वरामध्ये त्यांना पाचारण करून त्यांना परमेश्वराजवळ आणणं गरजेचं आहे. तेव्हा आमची यरूशलेम काय होईल? बांधून होईल. मग हे हत्या कोणच्या आहेत आम्ही पाहूया. इफिसकारास पत्र 6वा अध्याय वचन 10 ते 18 आपल्याकरता कोणी वाचेल? इफिसकारास पत्र अध्याय 6वा वचन 10 ते 18. हा, इफिसकारास पत्र याचा अध्याय 6वा वचन आपण पाहूया 10 ते 18. ख्रिस्ती मनुष्याची शस्त्र सामग्री काय? शेवटी प्रभू मध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्याने बलवान होत जा. सैतानाच्या डावपेचा पुढे तुम्हाला टिकाव धरता यावं म्हणून देवाची शस्त्र सामग्री धारण करा. कारण आपले झगडणे रक्त मांसाबरोबर नव्हे, तर सत्तांबरोबर, अधिकाऱ्याबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपती बरोबर व आकाशातल्या दुरात्म्याबरोबर आहे. जर हे आम्हाला यरूशलेम बांधायचं आहे, तर आमचं युद्ध माणसाबरोबर नाही. कोणी ड्रम वाजवतोय, काय वाजवतोय, त्याच्याबरोबर आमचं युद्ध नाहीये. तर त्याच्यामध्ये जो आत्मा कार्य करत आहे, दुरात्मा कार्य करत आहे, आमचं युद्ध त्याच्याबरोबर. त्या काळोखातील दुरात्म्याबरोबर आमचं युद्ध आहे. आकाशातील दुरात्म्याबरोबर आमचं युद्ध आहे. हाड मासाबरोबर आमचं युद्ध नाही. आता हे युद्ध जर आम्हाला जिंकायचं आहे, हे जर यरूशलेम बांधायचं आहे, या कारणास्तव तुम्हाला वाईट दिवसात प्रतिकार करता यावा व सर्व काही केल्यावर टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्र सामग्री घ्या. म्हणून तुम्हाला वाईट दिवसात काय करता यावा? टिकाव धरता यावा. बरोबर ना? वाईट दिवसामध्ये आम्ही टिकून राहिलो पाहिजे. परीक्षेच्या दिवसामध्ये आम्ही टिकून राहिलो पाहिजे. जे बांधकाम आम्ही हाती घेत आहे ते जर मला करायचं तर त्या बांधकामासाठी मी
टिकून राहिलं पाहिजे, मध्ये टिकून राहिलं पाहिजे, तर परमेश्वराची शस्त्र सामग्री मला हाती घेतली पाहिजे. मग ती कोणची? का नेहमीने तलवार घेतली ती तलवार, का नेहमीने भाला घेतला तो भाला, का इतर कामगारांनी धनुष्यबाण घेतले ते धनुष्यबाण नव्हे. तर आता नवीन बांधकाम, नवीन शस्त्र सामग्री आहे. कारण की आमचं युद्ध आता दिसणाऱ्या शत्रू बरोबर नाही, तर न दिसणाऱ्या शत्रू बरोबर आहे. सैतानाच्या पिलावळी बरोबर आमचं युद्ध आहे. ते आत्मिक आहे, शारीरिक नव्हे. म्हणून आम्हाला आत्म्यात बलवान व्हायचंय. काय आहे? आत्म्यामध्ये बलवान व्हायचंय. तर आम्ही हे यरूशलेम बांधू. आणि ते कसं? नवीन पुत्राची शस्त्र सामग्री आता धारण करावी लागेल. येशू ख्रिस्ताची शस्त्र सामग्री आम्हाला धारण करावी लागेल. तेव्हा हे आम्ही यरूशलेम बांधू. काय काय बघा. तर मग आपली कंबर सत्याने कसा? काय करा? आपली कंबर सत्याने कसा? सत्याने कसा म्हणजे काय करा? वाटेल तेव्हा खोटं बोलत राहा. नाही 10-20 रुपये तर होते माझ्याकडं, पण 10 रुपये मी त्याला देऊ नाही शकत. किंवा आपण म्हणतो माझ्याकडे काही त्यांनी 10 रुपये मागितले, आपण म्हणतो की माझ्याजवळ काहीच नाही. 20 रुपये आमच्याकडे आहेत, त्यांनी मागितले 10 रुपये, पण आमची इच्छा नाही आहे ना. माझ्या घरात तांदूळ भरपूर आहे. कोणी गरजवंत आला तर मी त्याला एक टोप एक वाटी त्याच्या घरचं गरज भागेल मी त्याला देऊ शकतो. पण कशाला देऊ? ती एक वाटी कमी होईल. त्याला काय जाऊन दुकानातून घेता येणार का? त्याला काय माझंच घर दिसलं का? बाजूचे पण घर आहे त्यांना जाऊन मागावं. ही काय सत्याने कंबर कसलं होईल? काय सत्याने कंबर कसणं म्हणजे मी माझ्या आयुष्यामध्ये ह्या पुढे खोटं न बोलणं. काय? खोटं न बोलणं. सत्याने कंबर कसा? शांतीच्या सुवार्तेने लाभलेली सिद्धता पायी चढवा. शांततेच्या सुवार्तेचा या चपला आम्हाला घालायच्या, की ज्या घरात आम्ही जाऊ तिथं शांती प्रस्थापित हो. आता आम्हाला पाहून कशाला आला काय माहिती, काम जमच नाही. आता तर येऊन गेला होता परत आला. तसं नाही का आम्हाला आमच्याविषयी उत्कंठा लोकांना लागली पाहिजे. आला फार चांगले, कारण की आम्ही कोणाचे आहोत? परमेश्वराचे आहोत, परमेश्वराचे लोक आहोत. आणि कोण स्वागत करू शकतो? ज्या घरामध्ये शांती आहे आणि जो शांतता घेऊन जातो तेच तो स्वागत करू शकतो. म्हणून आम्हाला शांततेच्या जे पादत्राणे आहेत ते पायामध्ये घालायचे आहे. आणि ह्या सर्वांबरोबर जिच्या योगे त्या दुष्टाचे सगळे जळते बाण तुम्हाला विझवता येतील, की विश्वासाची ढाल घ्या व हाती उभे राहा. त्या दुष्टाचे सगळे जळते बाण. मी तिला शिवी दिली, तिला शिवी दिली, आताच प्रार्थना केली, पण शिवीगाळ सुरू झाली आहे ना आपसामध्ये. तर त्या दुष्टाचे सगळे जळते बाण, त्यांनी जळते बाण सोडले म्हणून मी पण जळतो कोणीच त्याच्या फेकून मारले. हा, तर हे नव्हे, ते विझवता यावेत म्हणून विश्वासाची ढाल हाती घ्या. लक्ष देऊन ऐका की तुम्हाला कोणतं शस्त्र धारण करायचं आहे. विश्वास डळमळीत होऊ देऊ नका. एकदा घरात भांडणं झाले, दोनदा घरात भांडणं होतील, नेहमीच घरात भांडणं होणार नाही. कारण की आमचा परमेश्वराने आम्हाला आशीर्वाद देऊ केला आहे. त्या आशीर्वादित नगरीमध्ये ठेवण्यासाठी कलहाच्या भांडणाच्या घरामध्ये नाही. पण आमचा विश्वास कुठपर्यंत आहे? कारण की समोरचा तर आमच्यावरती जळते बाण फेकत आहे, शिव्यावर शिव्या देत आहे, वाटेल तर तो आमची निंदा करत आहे. म्हणून आम्ही त्याला प्रत्युत्तर म्हणून जेव्हा आमच्या मुखातून तेच निघेल तेव्हा परमेश्वराजवळ आमची प्रार्थना ऐकली जाणार नाही आणि ते यरूशलेम आमच्याकडून बांधणं होणार नाही. तर त्याचे जळते बाण आम्हाला विझवायचे आहेत. तर माझ्या ख्रिस्ताच्या
प्रकारची शांतता आणि त्याची विश्वासाची ढाल मला हाती घेऊन उभा राहायला पाहिजे. स्थिर. किती शिव्या देतोस ते, किती तुला बोलायचं बोल, माझ्या मुखातून तुला परत ते उत्तर मिळणार नाही. आणि आमच्या येशू ख्रिस्ताने ज्या वेळेस त्याची निंदा होत असता, त्याला शिव्या देत असता, येशू ख्रिस्ताने उलट त्यांना शिव्या दिलेला नाही. आमच्या देवाने, येशू ख्रिस्ताने हा कित्ता घालून दिलेला आहे. तारणाचे शिरस्त्राण व आत्म्याची तलवार म्हणजे देवाचे वचन ही घ्या. शिरस्त्राण कोणचं? तारणाचं. येशू आमचं काय आहे? मस्तक आहे. मग तारणाचं शिरस्त्राण आम्ही धारण केलं पाहिजे. येशूचं मस्तक आम्ही धारण केले पाहिजे. ते विचार आम्ही धारण केले पाहिजे. त्या विचाराने, त्या प्रभूच्या तारणाच्या शिरस्त्राणाने काय होईल? आणि मग आत्म्याची तलवार. आता आत्म्याची तलवार म्हणजे येशू ख्रिस्ताचं वचन, देवाचं पवित्र वचन. हे बायबल हाती जो धरतो आणि सत्याने कंबर ज्यांनी कसली आहे, विश्वासाची ढाल ज्यांनी हाती घेतली आहे, तो आत्म्याची तलवार घेऊन पण उभा राहील. का? कारण की तुझ्या प्रत्येक शिव्याला माझ्याकडून वचनातून त्याचं उत्तर आहे. काय आहे? वचनातून. ती वचन मी वाचेल की माझ्या प्रभूने कसं मला धीर धरण्यास शिकवलं, कसं मला सहनशीलता राखण्यास शिकवलं, कसं मला क्षमा करायचंय हे मला शिकवलंय. कारण की तलवार, आत्म्याची तलवार, वचनाची तलवार ही कोणत्याही दुधारी तलवारपेक्षा जास्त परिणामकारक आहे. जी जीव आणि आत्मा यांना काय आहे? भेदून जाणारी आहे. ती तलवार आम्ही हाती घेतली आणि तारणाचं शिरस्त्राण घातलं तर काय होईल? आमच्या शत्रूला आम्ही उत्तर देऊ शकतो वचनातून. तू शिव्या दे, मी सुवार्ता सांगतो. तू बोल लाव माझ्या देवाला. मी माझ्या देवाचं बलिदान तुला सांगतो की माझा देव तुझ्यावरती आजही तेवढंच प्रेम करतो. मी माझ्या मंडळीतील प्रत्येक बहिणीवरती तेवढंच प्रेम करतो जेवढा माझा येशू ख्रिस्त माझ्यावरती प्रेम करतो. हा, आम्हाला नाही प्रार्थना जमत, नाही जमत, मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. मी पुढे होतो ना, कारण की देवानेच मला ते कार्य दिलं आहे. माझ्या देवानेच कित्ता घालून दिला आहे की प्रार्थना करा. मी करतो ना प्रार्थना. नाही येत, आज नाही येणार, उद्या नाही येणार, परवा येणार, कधीतरी तोंड उघडेल ना, कधीतरी तुमची इच्छा होईल ना की हे येरुशलेम मला बांधायचं. देवाने एवढं चांगलं येरुशलेम मला दिलेलं आहे, ते मला घाण करण्याचा अधिकार दिलेला नाही आणि मला ते बांधायचंय. तर मी हे सर्व काय करेन? शस्त्रामुळे धारण करेन. सर्व प्रकारची प्रार्थना व विनवणी करा. सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा. काय करा? जशी नेहमीने आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना केली की प्रभू परमेश्वरा, हे तुझे लोक आहेत, मी विलाप करत आहे, मी रडत आहे, तुझ्या लोकांची दुर्दशा आहे आणि नवीन करारामध्ये पुत्र ही तेच परिपूर्ण करतो की प्रार्थना करा, आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा. तोंडाने बोलायचं म्हणून बोलायचं नाही. कारण आम्ही जेव्हा येरुशलेम बांधत आहोत, जेव्हा त्याचं घर हे बांधत आहोत, कडेकोट बांधत आहोत, त्याच्या संरक्षणामध्ये आम्हाला जायचंय, तर प्रार्थना ही फार देवाच्या जवळ जाण्यासाठी सगळ्यात मोठं काय आहे? मार्ग आहे. प्रार्थना मार्ग आमच्यासाठी बनवते. प्रार्थना आमच्या मार्गातील दगड बाजूला करते. प्रार्थना आमच्यासाठी सपाट मैदान करते. प्रार्थना आमच्यासाठी भर घालते आणि मग त्या भरावरती आम्ही आमचं येरुशलेम फक्त बांधू शकतो. जेव्हा ही शस्त्रसामुग्री आमच्याकडे असेल. माझ्या प्रियांनो, जो परमेश्वर, जो देव, तो म्हणतो तुम्ही आत्म्याने प्रार्थना करा आणि या कामी पूर्ण तत्परतेने व सर्व पवित्र जनासाठी विनवणी करीत जागृत राहा. काय करा? विनवणी करीत जागृत राहा. प्रत्येकासाठी विनवणी करीत, प्रत्येकासाठी विनवणी करीत.
विनवणी केल्याने आम्ही कमी पडावं, कारण की परमेश्वराने येशू ख्रिस्ताने आम्हाला इथे दीनतेचा आणि नम्रतेचा धडा दिलेला आहे. जर मी तुला हे आशीर्वादित यरूशलेम दिला आहे, मी तुला हे जर शरीर तू म्हणतोस की मी तुला बनवलं आहे आणि हे जर तुला पुन्हा उभारायचं आहे, एकदा तो उभारलं ढासळून गेला, मी माझ्या व्यसनाने माझ्या कुकर्माने मी बहकून गेलो, पण परमेश्वरा आता मला परत तुझ्याकडे वळायचं आहे, परत मला तुझ्या आशीर्वाद द्यायचा आहे, परत तुझं हे मंदिर मला बांधायचं आहे. मग बांधायचं आहे ना तर ही शस्त्र मंदिर धारण कर, शांतता राहा, संयम राहा, विश्वासाची ढाल हाती घे, माझ्या वचनाची तलवार घे आणि सदा सर्वदा आत्म्यामध्ये गुडघ्यावरती येऊन प्रार्थना करत राहा, म्हणजे प्रार्थना तुझ्यासाठी सर्व मार्ग मोकळे करेल. ही शस्त्रसामुग्री तू धारण करशील तर तुझं पवित्र यरूशलेम मी बांधून देईन. काय करीन? आम्ही तर बांधू शकत नाही, कोण करीन? परमेश्वर बांधून देईल, आमचा ख्रिस्त बांधून देईल. आणि जेव्हा हे यरूशलेम बांधलं जाईल, ते यरूशलेम तर भिंती पडल्या बांधल्या पडल्या बांधल्या, पण हे जे प्रभूने यरूशलेम बांधलेलं आहे आणि एकदा का आम्ही त्याच्या वचनाने हे परत बांधलं तर कोणाची ताकद नाही हे मंदिर परत पाडण्याची. कारण हे बांधकाम कसं आहे? आमच्या विश्वासात प्रभू येशू ख्रिस्ताच्या सानिध्यात हे बांधकाम झालेलं आहे आणि त्याने आम्हाला शिकवलेलं आहे की कसं बांधायचं आहे. आमेन. प्रभू कोणी वचन सगळ्यांना समजण्याची बुद्धी देईल.